सोहळा आजपासून निघतोय असं अजिबात नाही. पूर्वापार चालत असलेला हा आणि वारकरी संप्रदायातील सर्व साधनेचा आरंभ आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या अगोदरपासून ही वारी अर्थात पंढरपूरला जाणं हे होतं. ज्ञानोबरांनी सुद्धा माझी जीवीची आवडी पंढरपुरानी न गुढी पांडुरंगी मन रंगली गोविंदाची गुणिवे दिली या पद्धतीने आणि अनेकांना घेऊन ज्ञानोबराय हे गेले. ज्ञानोबरायांचा समाधी काळ झाला. तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. पूर्वी लोक जथ्याने जात होते पंढरपूरला. वारी बंद नव्हती, वारीला जात होते पण दिंडी पालखी घेऊन जात नव्हते. तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन जेव्हा झालं तेव्हा तुकोबरायांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी जवळजवळ 1831 साली पहिला पालखी सोहळा काढला. अर्थात तुकोबरायांच्या पादुका घ्यायच्या, आळंदीला यायचं, नारायणच्या पादुका घ्यायच्या आणि मग पंढरपूरला सर्व वारकऱ्यांना घेऊन चालायचं. नारायण महाराजांचे फार मोठे संप्रदायावर उपकार आहे की देव हे मंदिर देवस्थान त्यांनी केलं, संस्थान केलं. संस्थान म्हणजे सर्व समाजाची ही सामुदायिक प्रॉपर्टी, वैयक्तिक कोणाची प्रॉपर्टी नाही, संस्थान त्याला बोललं जातं. असं संस्थान त्यांनी नारायण महाराजांनी केलं आणि पालखी सोहळा चालू राहावा यासाठी मदत म्हणून छत्रपती सर्वांचे हृदयस्थानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी काही निधी त्यांना दिला की हा पालखी सोहळा चालू ठेवावा. पण काही प्रसंगाने कुटुंबामध्ये आणि भाऊकीमध्ये थोडेसे मतभेद झाले आणि 1 वर्षभर सोहळा बंद झाला. तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा बंद झाला हे मनाला कुठेतरी खंत वाटू लागली. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचे अखंड आणि सेवा चिंतन करणारे, ज्ञानोबरायांचे अनुग्रहित असलेले आदरणीय, ज्यांच्या अधिकार एवढा आहे की विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ अर्थात ज्ञानोबरायांच्या पायरीजवळ महाद्वारामध्ये ज्यांना समाधी आहे असे हैबत बाबा महाराज. अंतःकरणाला त्यांना असं धस्स झालं की अरे ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा सोहळा बंद झाला. शेवटी त्यांनी 1832 साली ज्ञानोबरायांचा सोहळा चालू करायला प्रारंभ केला. ज्ञानोबरायांच्या पादुका आणि सुरू केला. सोहळा म्हटलं की त्याला 2 गोष्टीची गरज आहे, एक व्यवस्थापन आणि दुसरं भजन. या 2 गोष्टी आहे. भजन नसेल, नुसतं व्यवस्थापनच असेल तर ते अर्धांग आहे, आणि नुसतं भजन असेल पण जर व्यवस्थाच नसेल तर मग खाली पेट भजन ना होय गोपाला. या दोन्ही गोष्टी सांगड घालावी लागते. हैबत बाबांनी विचार केला की ह्याची व्यवस्था आणि भजन हे करण्यासाठी त्यांनी भजनासाठी वारकरी पाहिजे. मग ते वारकऱ्यांची साथ हवी म्हणून वारकऱ्यांची साथ वास्कर फडावाल्यांची घेतली, वास्करांची साथ घेतली. भजन सुंदर चालू झालं. आता वास्करांची साथ घेतली पण व्यवस्थापन करण्यासाठी खर्च येतोय आणि सर्व व्यवस्था करावी लागते म्हणून शितोळे सरकारांची त्यांनी मदत घेतली. शितोळे सरकारांचे व्यवस्थापन आणि वास्करांचं भजन या दोघांचा समन्वय साधून हा पालखी सोहळा आज तागायत चालू आहे, आनंदात चालू आहे. आणि याच पालखी सोहळ्यामध्ये हळूहळू पुढे चालून अनेक संत मंडळी आले, अनेक वारकरी आले, अनेकांच्या पर्यंत हा विचार पोहोचला. आणि हाच विचार आळंदीहून पंढरपूरला पालखी सोहळा ज्ञानोबरायांचा जात असताना वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय गोविंद महाराज केंद्रे यांनी हा सोहळा 50 वर्षापूर्वी जवळजवळ 49 वर्षापूर्वी चालू केला आहे. याच सोहळ्यामध्ये आपण खरोखर भाग्यवान मंडळी आहात की या सोहळ्यामध्ये आपण येतोय. कोणी 50 वर्षापासून आलेले भाग्यवान असतील, कोणी 40 वर्षापासून, कोणी 2 वर्षापासून, कोणाचं पहिलं वर्ष असेल, भाग्यवान आहात. मी तरी बोलतोय की गोविंद महाराज केंद्रे यांच्यापेक्षा आपण जास्त भाग्यवान आहे. का? बाबांनी पालखी सोहळा सुरू केला. बाबांना येण्याच्या अगोदर जर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला हा पालखी सोहळा आणि 43 नंबर दिंडी भेटली नसती. पण खरोखर आपण भाग्यवान समजा स्वतःला की 43 नंबर दिंडी आपल्याला बाबांच्या नंतर बघायला मिळाली, चालायला मिळाली. आपण खरोखर स्वतःला भाग्यवान समजाय, खूप भाग्यवान आहोत. हे करून ठेवलंय त्यांनी, करून ठेवलंय. काय असतं, संत हे जगाला मार्गदर्शन करता योगदान करतात. संतांचं कार्यच योगदान करणं आहे. त्या संतांच्या बाबतीत विचार केलं, जगात असं एकही क्षेत्र शिल्लक राहिलं नाही की त्या क्षेत्रामध्ये संतांनी जगाला मार्गदर्शन केलं. असं एकही क्षेत्र, एकही फील्ड आपल्याला शोधूनही सापडणार नाही. कोणतेही क्षेत्र घ्या, आर्थिक क्षेत्र घ्या, नैतिक घ्या, राजकीय घ्या, भक्तीचं घ्या, योगाचं घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, संतांचं मार्गदर्शन आपल्याला बघायला मिळतंय. आर्थिक क्षेत्राचं चिंतन जर केलं तर पैसा
संसारामध्ये प्रत्येकाला गरज आहे, कारण जगामध्ये मान्यता जर असेल तर पैशावाल्याला आहे, बरोबर आहे. पैसा दाम करे काम, ऐक नाही हो, पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जगामध्ये पैशावाल्याला किंमत आहे. हा पैसा हे धन कमवत असताना बाबांनो कमवा, पण कसं कमवा हा आर्थिक क्षेत्रातलं मार्गदर्शन आपल्याला तुकोबारांनी करून दिलंय. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरे, असं धन कमा. उत्तम, उत्तम शब्दाचा अर्थ उद्गततमा ही ती उत्तमा, ज्याच्यातला अंधकार, झाकलेपणा, काळेपणा, तम निघून गेलाय, असं शुद्ध सात्विक ज्याला म्हणतात व्हाईट मनी कमवा, आणि ते धन आपण स्वतःसाठी वापरा. या पद्धतीने आर्थिक क्षेत्रातलं मार्गदर्शन संतांनी आपल्याला केलंय. नैतिक क्षेत्राचा विचार केला तर तुकोबाराय नैतिक क्षेत्रातही आपल्याला मार्गदर्शन करतायत. परस्त्रिया सदा बहिणी माया, आपण नैतिक क्षेत्रातलं मार्गदर्शन आहे. राजकीय क्षेत्रामध्ये संत मागे आहेत असं नाही, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा संतांचं मार्गदर्शन आहे. एक विचार करा, आजपर्यंत ज्या ज्या संतांनी मार्गदर्शन केलं आणि संतांचं मार्गदर्शन ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं तेच आजपर्यंत नावारूपाला आलेले जगात बघायला मिळत आहेत. चिंतन करा, जगातल्या राजांचा विचार करा, तेच राजे जगात आदर्श ठरले की ज्यांनी संतांचा अनुग्रह केला, संतांचं अनुकरण केलं, अनुगमन केलं, अनुशीलन केलं. तेच राजे जगात आदर्श राजे झालेले बघायला मिळतात. अगोदर थोडस बघा, आदर्श राजा जनक राजा, ज्यांचं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने राजाचं, एका राजाचं नाव आणि उल्लेख केलेला आहे. श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आपण वाचा, किती श्लोक आहे? श्लोक किती गीतेचे? गीता ग्रंथाचे श्लोक किती? 700. अध्याय किती? 18 अध्याय, 700 श्लोक. कोणत्याही राजाचा उल्लेख नाही, फक्त केवळ आणि केवळ उदाहरण देण्यासाठी जनक राजाचं आणि उदाहरण दिलंय की अर्जुना कर्म नैव हि संस्थिती मा स्थिता जनकादयः लोकसंग्रह मे वापी संपशन कर्तुम रसे देख पाबा जनकादिक कर्म जात असेक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. अरे राज्य सुख प्राप्त करू ते झाले, राज्य कारभार करून मोक्ष सुख प्राप्त करते झाले. राजा जनकाचं नाव आलं कारण राजा जगनक हे आदर्श होऊन गेले. त्याचं कारण राजा जनकांना जे मार्गदर्शन लाभलं होतं ते अष्टावक्र मुनींचं होतं, संतांचं होतं. त्याच्या पुढे भगवान रामरायाचा राज्याचा विचार करा. आदर्श राजे राम प्रभू आहे. राम राजे आदर्श होते, त्याचं कारण त्यांनी जे अनुकरण केलं, त्यांनी जे संतांचं मार्गदर्शन स्वीकारलं ते वशिष्ठ ऋषींचं मार्गदर्शन आहे. म्हणून असं बोललं जातं, भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा उठल्याबरोबर अगोदर प्रातःकाल उठके रघुनाथा मातु पितु गुरु नावई माथा. सनातन हिंदू संस्कृतीची परंपरा आहे, सकाळी उठल्याबरोबर आपल्या आई वडिलांचं दर्शन करावं. ते जिवंत नसेल तर त्यांचं स्मरण करावं, आपल्या सद्गुरूचं दर्शन करावं, आपल्या इष्ट देवतेचं कुलदेवाचं चिंतन करावं. ही आपली संस्कृती आहे. हे आपली संस्कृतीचा प्रारंभ, आपला दिवसाचा प्रारंभ या पद्धतीने. राम प्रभू आदर्श राजे बनले. एवढं पुढे काय, आत्ताच चौकात चौकात आपण पुतळे उभे करतोय आणि आपल्या हृदयामध्ये त्यांना आपण स्थान दिले. असे सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज जगात आदर्श राजे बनले. त्याचं कारण छत्रपती शिवरायांना जे मार्गदर्शन होतं ते जगद्गुरु तुकोबाराय यांचं मार्गदर्शन आणि रामदास स्वामींचं मार्गदर्शन आहे. का? राजकीय क्षेत्रामध्ये संतांनी मार्गदर्शन केलं, योगदान दिलंय, आर्थिक क्षेत्रात दिलंय, नैतिक क्षेत्रात दिलंय. असं एवढंच नाही, योगाच्या क्षेत्रामध्ये आहे. हो, जे जे क्षेत्र तुम्ही जगामध्ये बघा, शोधूनही आपल्याला सापडणार नाही की संतांचं मार्गदर्शन नाही. असं संतांचं मार्गदर्शन आहे. आणि अजून एक बाजू बघा, संसारामध्ये मार्गदर्शन घ्यावं, पण जर आपण संसारामध्ये मार्गदर्शन घेतलं नाही तर जास्त नुकसान होत नाही. मनाने संस्कार केला संसार नुकसान होत नाही, पण परमार्थात जर आपण मार्गदर्शन घेतलं नाही तर आपलं फार मोठं बिघडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी मार्गदर्शन हवं. संतांनी मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते आपण त्यांच्या मार्गाने जावं. ऐकणे काय ओ यद्यदाचरती श्रेष्ठः तत्देवे तरोजना सयत प्रमाणं कृते लोकस्तदनुवर्तते तेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती एर तेच अनुष्ठिती सामान्य सकळ किंवा मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. आपण संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. संसारामध्ये मार्गदर्शन नाही मिळालं, नाही कोणाचं अनुकरण केलं तर थोडंच चुकत असेल, थोडासा तोटा होईल, पण परमार्थामध्ये फार मोठा तोटा आहे. उदाहरण बघा, राजा भरत
राजा भरत प्रौढ अवस्थेमध्ये त्यांनी भगवत साधना केली. राजा भरताने प्रौढ अवस्था म्हणजे थोडस वय झालं होतं, भगवत साधना केली राजा भरताने. आणि ध्रुव बाळाने बाल अवस्थेमध्ये भगवंताची साधना केली, परमार्थ केला. पण प्रौढ अवस्थेमध्ये राजा भरताने साधना केली, पण गुरुचं मार्गदर्शन घेतलं नाही, संतांचं मार्गदर्शन घेतलं नाही. त्याचा परिणाम जड भरत राजा हरणाच्या गर्भात जावं लागलं. आणि ध्रुव बाळाने 4च महिन्यामध्ये परमात्मा प्राप्त करून घेतला. त्याचं कारण ध्रुव बाळाला जे मार्गदर्शन मिळालं ते संत नारदांचं होतं. म्हणून परमार्थ करताना 2 गोष्टी माणसाने मनाने करू नये. 2 गोष्टी मनाने, औषध स्वतःच्या मनाने घेऊ नये म्हणून पाठी लावलेले दवाखाना. का? औषध स्वतःच्या मनाने घेऊन, जर स्वतःच्या मनाने घ्याल तर रिॲक्शन येऊ शकते, विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा औषधे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं. 3 गोष्टी आहे. कोर्टात वकिलाच्या विचाराने जावं, औषध डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं आणि परमार्थ हा संतांच्याच मार्गाने करावा. जर संतांचं मार्गदर्शन केलं नाही तर मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला. अपमती भजता राया मग अनेक आपाया माझी पडे. म्हणून संतांचं मार्गदर्शन, प्रत्येक क्षेत्रात संतांचं मार्गदर्शन आहे. असे संत ते ज्ञानोबा आहे, त्यांच्या पालखी सोहळ्यात आपण जातोय. हा पालखी सोहळा प्रारंभ केला कोणी? ज्ञानोबरांचा पालखी सोहळा हैबत बाबांपासून 1832 पासून तो सोहळा चालू झालाय. आता हैबत बाबा सामान्य नका समजू. एखादी व्यक्ती एखादी परंपरा चालू करते, ती परंपरा चालू करण्यासाठी ईश्वरीय संकल्प असल्याशिवाय हृदयाला स्फुरणच होत नाही. हैबत बाबांनी पालखी सोहळा चालू केला. हैबत बाबा सामान्य नाहीये, त्यांची समाधी ज्ञानोबरायांच्या आणि महाद्वारात आहे. आता समाधीचं चिंतन करा. समाधी कोणाची दारामध्ये आहे हो? किती समाध्या दारात आहे? महाद्वारामध्ये किती समाध्या आहे? एक 2-5 आपण महाद्वारामध्ये समाध्या बघायला मिळतात. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या द्वारामध्ये पायरीजवळ समाधी कोणाला आहे? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देतीवरी, नामदेव महाराजांची आहे. अजून चोखोबरायांची ही समाधी आहे, तिथे समाधी. बरं, अजून समाधीचं चिंतन केलं पायरीजवळ समाधी, अजून कोणाला आहे? हैबत बाबा आहे, हैबत बाबांना आहे. अजून एक समाधी बघा, संतांच्या दारामध्ये असलेली समाधीचं चिंतन केलं तर आणि ज्याला अहिल्यानगर जिल्हा म्हणतात, श्रीगोंदा तालुका, त्या श्रीगोंद्यामध्ये एक संत होऊन गेले, त्यांच्या दारामध्ये आणि एका भाविकाची समाधी आहे बघा. त्यांचं नाव सांगता येईल श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या संतांचं. शेख मोहम्मद, मुस्लिम धर्मीय शेख मोहम्मद. त्या छोट्याशा गावामध्ये पोथी सांगायचे. पूर्वीच्या काळात पोथी चालायची. पोथीला अनेक लोक यायचे, लहान मोठे, आबाल सुबोधे सर्वजण यायचे, पोथी ऐकायचे. पोथी ऐकून आपलं चिंतन करायचे, घरी जायचे, आपले या पद्धतीनेच चालू. पण एक दिवस झालं काय, त्याच गावातली एक मुलगी दररोज पोथी ऐकला जायची. छोटीशी मुलगी उपवर झाली, काय 10-12 वय झाले. पूर्वीच्या काळात लग्न लवकर करायचे आणि योगायोग असा तिचं लग्न झालं, तिला दिलं पलीकडच्या गल्लीला, त्याच गावात पलीकडच्या गल्लीत. आणि लग्न झालं, ती गेली नांदायला, वरात घरी गेली, जेवण झाले, भांडे घासले आणि ती घराच्या बाहेर पडू लागली. तेव्हा घरातली सासूबाई सांगते, अगं चालली कुठे तू रात्रीच्या वेळी? ती सांगते, मी चालली महाराजांच्या पोथीला, शेख महाराजांच्या पोथीला. सासूबाई रागावली, काही कळतं का तुला? पोथी ऐकण्याचं वय आहे का? अगं पोथी कधी ऐकावे लागते? वयोवृद्ध झाल्यानंतर पोथी कथा कीर्तन वाऱ्या करावे लागतात आणि तू खुशाल पोथीला चालली, पहिला दिवस आज, काय ऐकते का नाही? तेव्हा ती बोलली, का हो तुम्ही जर म्हणतात सासूबाई पोथी ही वयोवृद्ध अवस्थेत ऐकली पाहिजे, मग तुम्ही का जात नाही? मग तुम्ही जा. असं बोलल्यावर सासूबाईला आनंद वाटेल का? घ्या पेढे. सासू म्हटली, पहिला दिवस आहे, डोक्यावर बसली, उलटून बोलते. पहिल्या दिवशी मुलाला बोलव, बघ रे, अरे अजून पहिला दिवस ती मला उलटून बोलते, सासूचा आदर करत नाही, काय म्हणावं? सासू तीच असते जी दिवसात कमीत कमी 2 वेळेस तरी सुनेच्या डोळ्याला अंती आसू, तिला म्हणावं हो, ऐका नाही, मेड इन गोविंद महाराज केंद्रे सासू आहे. कुठे जाऊ नको, मुलाला सांगितलं, बघ रे ती चालली. तो आला, काय ग कुठे चालली? मुलगी रडू लागली, अहो माझं आयुष्य, माझं बालपण तर आतापर्यंत तारुण्य माझं त्या महाराजांची पोथी ऐकण्यात गेलंय. त्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय खरंय काय खोटंय कळालंय. मला पोथी ऐकायला जाऊ द्या, मी पाया पडते, मला पोथी ऐकायला जाऊ द्या. घरातले नाही बोलतात तेव्हा ती सांगते, मला आज फक्त 1 दिवस पोथी ऐकू द्या. मी महाराजांना सांगेल, महाराज इथून पुढे मला पोथी ऐकायला येता येणार नाही, माझं लग्न झालेलं आहे, फक्त एवढ्या दिवस आज मला माफ करा, पोथी ऐकू द्या. सर्वांनी विनंती आणि ऐकली आणि ती मुलगी पोथी ऐकण्याकरता शेख मोहम्मद महाराजांकडे गेली. शेख मोहम्मद महाराज पोथी सांगतायत आणि सर्वजण बसलेले. बाबा बसा.
बसा बसा बसा. बर. शेख मोहम्मद महाराज पोथी सांगतात, ती समोर बसते. दररोज आनंदाने, जसे आपण पाऊस चालू आहे तरी आणि आनंदाने ऐकतायत, त्याच पद्धतीने ती आनंदाने ऐकू लागली. आणि ऐकत असताना डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अश्रू वाहत असताना शेख महाराजांच्या आणि निदर्शनास आलं. विचारलं, बाळ का रडते? दररोज हसणारी, आनंदाने पोथी श्रवण करणारी बाळ, तू का रडते? असं बोलले. ती सांगते, महाराज रडण्याचं कारण नका विचारू, सांग ना बाळ काय झालं? महाराज माझं आज लग्न झालं. मग लग्न झालं, मी पोथी श्रवण करायला येऊ लागले. माझी सासू सांगते की जाऊ नका, हो जाऊ नको. मग आता महाराज जर मी पोथी ऐकले नाही तर माझ्या जीवनाला काय सार्थकता आहे? मला पोथी ऐकण्या गरज आहे. मग काय केलं पाहिजे बाळ, तू सांग ना काय करायचं? काही नाही, माझी सासूबाई बोलली म्हातारपणामध्ये पोथी ऐकली जाते, मग मला एक काम करा, म्हातारं करा, म्हणजे दररोज पोथी ऐकायला मिळेल. बघा, भरल्या तारुण्यावर पाणी सोडण्याची ताकद या श्रवणामुळे, संतांच्या विचारामुळे आली. तेव्हा महाराज सामान्य नाही. अकबर महाराज, आपले मोहम्मद शेख महाराज सामान्य नाही. देहुला तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं आणि ते श्रीगोंद्याला होते. तुकोबरायांच्या कीर्तन चालू असताना मंडपला आग लागली, तर त्यांनी तिथे राहून आणि ती विझवली. एवढे आज साक्षात्कारी असलेले आणि शेख मोहम्मद महाराज आहे. त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि ती 8-10 वर्षाची मुलगी झाली 70 वर्षाची म्हातारी. पोथी ऐकली. आता 70 वर्षाची म्हातारी काठी टेकवत, मान डुगडुग करत घरी गेली. दरवाजावर थाप मारली तर दरवाजा उघडला पतीने. त्याने विचारलं, कोण? ते म्हणे, मी तुमचीच घरवाली. तो विचारात पडला, अगं काय होतीस तू? होती कशी झाली? तिने सांगितलं, असं आहे आजी, सासूबाई बोलल्या, मग मी असं झालं, महाराजांनी मला असं केलं. तेव्हा सर्व कुटुंब शेख महाराजांच्या चरणाजवळ आले. महाराज काही करा, विनंती करतो, आम्ही सर्व कुटुंब दररोज न थांबता न चुकवता पोथी ऐकू. आम्ही सर्वजण पोथीला येऊ, पण हिला तारुण्यात आणा, हिला तरुण करा. महाराजांनी तिला तरुण केलं आणि तिचा पती, त्याचं नाव जानू तेली, तो एवढा भक्त बनला की शेवटी त्याची समाधी शेख मोहम्मद महाराजांच्या पायरीला आहे. का? ही समाधी आहे, त्या ठिकाणी समाधी. तसे हैबतराव बाबा हे सामान्य नाहीये. हे ग्वाल्हेरचे राजे महादजी शिंदे यांच्या दरबारात सरदारकी करत होते. आणि सरदारकी करून ते जेव्हा येऊ लागले तेव्हा भिल्लांच्या राजांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवलं. कारण सर्व काही फंड वगैरे काय आपल्याकडे म्हणतात, तो सर्व पुंजी बरोबर होती. त्या काळात पायी प्रवास घेऊन येत असताना त्यांना भिल्लांच्या राजाने अडवलं आणि त्यांना कोंडून ठेवलं गुफेमध्ये. सोडतच नव्हतं त्यांना आणि बळी देण्यासाठी त्याचा प्रयत्न होता. तेव्हा ज्ञानोबराय स्वप्नामध्ये गेले त्या भिल्लांच्या राजाच्या आणि सांगितलं, बघ तो अमुक व्यक्ती तो कोंडून ठेवलाय, त्याला बाहेर काढ, त्याला सोड. जर तुला त्याला सोडलं नाही तर तुझा एकुलता एक मुलगा जिवंत राहणार नाही. त्या राजाने विचार केला, स्वप्न आहे, जाऊ द्या, पडलं असेल. पुन्हा तो झोपला. पुन्हा दुसऱ्या वेळेस ज्ञानोबराय स्वप्नात गेले, त्याने ऐकलं नाही, त्याला वाटतं स्वप्न पडलं असेल. तिसऱ्या वेळेस ज्ञानोबराय त्याला बोलले, बघ जर तू सोडलं नाही तर सकाळी तुझ्या मुलाचं तोंड तुला मृत अवस्थेमध्ये बघायला मिळेल. घाबरला आणि हैबत बाबांना सोडलं. शेवटी हैबतराव बाबा विचार करतात, माझं आयुष्य संपलं होतं, पण ज्ञानोबरायांच्यामुळे जर मला आयुष्य मिळालं तर उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळी अवकाश. ज्ञानोबरायांच्यामुळे मला आयुष्य मिळालं, हे सर्व जीवन ज्ञानोबरायांना समर्पण. तिथून पुढे त्यांनी ज्ञानोबरायांचं मंदिर सोडलं नाही. त्या हैबत बाबांची समाधी ज्ञानोबरायांच्या पायरीजवळ आहे आणि त्यांनी हा पालखी सोहळा प्रारंभ केला. असा हा सुंदर 50 वर्षापासून चालत असलेला आपला हाच पालखी सोहळा आणि बाबांच्या दिंडीमध्ये आपण सर्व मंडळी गुण्या गोविंदाने येतोय. आज निमित्ताने मी आलोय, मला संतांचं वर्णन करायचं हा हेतू आहे. तेव्हा या पद्धतीने हा दिंडी सोहळा, पालखी सोहळा आहे आणि यात अनेक उपक्रम आहे. पुढचं 50 वर्ष आहे, अनेक उपक्रम आहे. बाबांना पण मी एक विनंती केली, म्हटलं 150 पताक राहणार, 50 जर तुळशीवाले माता भगिनी राहणार तर 50 नव्हे, जेवढे भजनी मंडळ आहे तेवढ्यांना फेटा पाहिजे. फेटा असेल भजनी मंडळाला चालणाऱ्या टाळकऱ्याला की त्याला ड्रेस घालावाच लागेल, धोतर आहे, तो का काळ्या पॅन्टवर थोडा फेटा बांधणार आहे? ऐकायला तसं होणार नाही. त्यासाठी ते अजून आणि शोभिवंत दिसेल. बाबांनी एका शब्दात मान्य केलं, महाराज हो चांगली संकल्पना आहे, चांगला उपक्रम आपला, याला म्हणजे ज्याला जे चांगलं सुचेल ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, म्हणजे त्यांनाही पुढे त्याच्यावर विचार करण्याकरता वाव मिळेल, वेळ आहे अजून. तेव्हा अशा पद्धतीने संतांचे आपल्यावर फार आणि किती उपकार संतांचे थोडक्यात सांगू का? तुम्ही आम्ही अट्टल संसारी, मी म्हणा तुम्ही, आपण अट्टल संसारी आहे. पण अट्टल संसारी व्यक्तीला संसार सुटत नाही, पण त्यांच्याकडून परमार्थ करून घेणं ही संतांची कला आहे. ही संतांची कला आहे. संत समन्वय साधतात.
समन्वय साधला, संतांनी समन्वय साधला. प्रपंचिक सांसारिक माणसाला परमार्थ घडावा, परमात्म्यापर्यंत घेऊन जावं, म्हणजे यांचा संसारही सुटू नये आणि परमार्थ यांचा बिघडून अर्थात नष्ट होऊ नये, परमार्थही प्राप्त व्हावा. हो असोनी संसारी जिभे वेगू करी, जसं बोलले ना तसं आपला सर्वांना घेऊन जाईन गे माई. हे समन्वय साधला. समन्वय म्हणजे ही बाजू घ्यायची, ती बाजू घ्यायची, दोन्ही बाजू समोर आल्यानंतर दोघी बाजूंचा विचार करून कोणालाच नाकारायचं नाही, दोघांना एका विचाराने समोर आणायचं, याला समन्वय बोललं जातं. समन्वयाचं उदाहरण सांगतो. म्हणजे आता मला इथं मुरळीत येऊन बसली बाबा, पण झालंय थोड्या वेळात. समन्वयाचं चिंतन करा. समन्वय कसा, उदाहरणार्थ 1-2 उदाहरण देतो. समन्वय म्हणजे पुराणातलं देतो, ऐतिहासिक देतो. समन्वय शब्दाचं चिंतन आहे. समन्वय म्हणजे कसा, तसं आहे, एका गावात इलेक्शन लागलं खेडेगावात, आणि एकाच वार्डामध्ये 2 सख्खे भाऊ उभे राहिले एकमेकाच्या विरोधात, अपोजिट पॅनलला. हा पण माघार घेत नाही, तोही माघार घेत नाही. बरं, दोघं सख्खे भाऊ म्हणजे जुळे भाऊ. जुळे म्हटल्यावर किती दिवसाचं अंतर असतं, किती तासांचं, काही मिनिटाचं, 10-5 मिनिटाचं अंतर दोघांचं, 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं, 10 मिनिटाचं अंतर जन्माचं, म्हणजे जवळजवळ सारखे, पण दोघंही अपोजिट आहे. दोघंही माघार घेत नाही. तोही म्हणतो मी माघार घेणार नाही, हाय बोलतो मी माघार घेणार नाही. ही बातमी कळाली यांना. हे म्हणजे कसे माहितीये का, हे जी नांदती ना तिला पळून लावू शकतात, जी पळून जाते ना तिला नांदायला लावतात. त्यांच्याकडे कला आहे, मीडिया. कारण जगामध्ये जगाला मार्गदर्शन करणारे 3 गोष्टी आहे. हे जर चुकले तर जग अधपाताला जातं आणि वाईट रस्त्याला जातं. पहिलं कोण, हा मीडिया आहे ना. हो, म्हणजे चित्रकार, पत्रकार आणि कीर्तनकार हे योग्य मार्गदर्शन करणारे असावे. चित्रकाराने योग्य चित्र जर दाखवलं तर समाजाला ते खरं खोटं कळतं. जर चित्रकाराने योग्य चित्र दाखवलं तर जमत नाही. थोडक्यात उदाहरण, मला त्याच्याबद्दल नाही, पण ज्ञानोबरायांचं आपण चित्र बघतो की नाही. ज्ञानोबरायांचं चित्र आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर, आणि हातामध्ये काय आहे, हातामध्ये काय आहे, लेखणी. बरोबर. आता ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला, मला सांगा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला का, नाही. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला, श्री क्षेत्र निवासी या ठिकाणी ज्ञानोबरायांनी विवेचन केलं आणि लिहिण्याकरता सच्चिदानंद बाबा आहे. पण त्या चित्रकाराने ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहितात हे दाखवले योग्य आहे का. अर्थात जगाला डायरेक्शन करणारे जे असतात ते योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे. चित्रकार समाजाला योग्य दिशा देतो. पत्रकार म्हणजे तुम्ही त्यात मीडियावाले, पत्रकार योग्य अयोग्य समाजाला मार्गदर्शन करतो. आणि तिसरी गोष्ट आहे प्रवचनकार म्हणा, कीर्तनकार म्हणा, योग्य मार्गदर्शन करतात. अशी अवस्था आहे. हे 3 जण आहे समाजाला योग्य मार्गदर्शन करतात. थोडक्यात आपला विषय काय चालू होता, समन्वय. बरोबर आहे, समन्वय. दोघही भाऊ आहे. मीडियावाले जवळ गेले त्यांच्या आई वडिलांकडे, आई वडील घरात बसलेले. आई, हा तुमचा मुलगा का. ती आई सांगते हो माझाच आहे. तो पण माझाच आहे. मग माघार का घेत नाही. त्याला सांगितलं का रे तू माघार घे ना, तू लहान आहे का मोठा आहे. तो म्हणतो मी मोठा आहे. मग तू मोठा आहे तर माघार घ्यावी मोठ्याने. ऐकावं, तू समजदार आहे. तो म्हणतो कसं काय, माझ्या गाडीचे टायर 5 वर्ष मी घासले जगासाठी, समाजासाठी, मी कसा माघार घेणार. याच्याकडे आले, करे बाबा तू माघार. नाही, मी समाजासाठी खूप काम केलंय. लोक म्हणतात तूच आता मागे पाऊस नको, जमीन विक, पण आता माघारच घेऊ नको. दोघही माघार घ्यायला तयार नाही. मीडियावाले हुशार आहेत, त्यांनी विचार केला तोही घेत नाही, हाही माघार घेत नाही. दोघं सख्खे भाऊ आहे, इलेक्शनला अपोजिट वार्डात उभे आहे. आता करावं काय. आईकडे गेले. वडील आणि आई वडील बसलेले, थोडक्यात आई बसलेले. आईला विचारलं, आई तुमचं काय मत आहे. आई आणि वडील, बरोबर, आई वडील, आपले दोन्ही मुलं, समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपली मुलं उभे इलेक्शनला, सख्खे मुलं भाऊ आहे, दोघं एकाच पार्टीत आणि एकाच वार्डात अपोजिट आहे. आणि मीडियावाल्यांनी विचारलं, सांगा कोणत्या मुलाचा विजय व्हावा, याचा व्हावा की त्याचा व्हावा, लहानाचा व्हावा का मोठाचा व्हावा. आपण काय उत्तर देऊ, बोला. मी तुमच्या दारात गाडी सोडतो पुढे चालतो, काय उत्तर देऊ आपण. लहानाचा विजय व्हावा की मोठ्याचा, काय होईल. आई वडील हेच उत्तर देतील, मोठ्याचा विजय झाला पाहिजे पण लहाना पराजित होता कामा नये. याला म्हणतात समन्वय. आलं लक्षात, याला काय म्हणतात, समन्वय. दोन्ही बाजू आहे. आता आध्यात्मिक दृष्टीने आपण समन्वयाचं चिंतन करूया. नाथबाबांना देह ठेवा वाटला, आपलं काम संपलं असं वाटलं, तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याने साक्षात्कार दिला, दृष्टांत दिला. सांगितलं नाही नाथ महाराज, अजून तुम्ही एवढ्या लवकर जाऊ नका, मला तुमच्याकडून भावार्थ रामायण ऐकायचं आहे.
नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहायला प्रारंभ केला. वास्तविक पाहिलं, नाथ महाराज भावार्थ रामायण लिहितात. हनुमंतरायांना रामप्रभू जेव्हा आपली यात्रा संपून जाणार इह लोकातली, तेव्हा हनुमंतरायांना दुःख झालं. हनुमंतराय सांगतात, देवा तुम्ही जर गेला तर तुमच्या या रामरूपावर, या विग्रहावर मी प्रेम करतोय, मला दर्शन नाही झालं, कसं व्हायचं? रामप्रभूने आशीर्वाद दिला, काळजी करू नका हनुमंतराय, जिथं जिथं रामकथा होईल त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश असेल. काय, ज्या ज्या ठिकाणी छोट्या मोठ्या कुठे असल्यास स्वरूप त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश असेल, असं वरदान दिलं होतं. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण चालू केलं आणि हनुमंतराय अदृश्य रूपाने बसले, ऐकू लागले. आणि रामायणामध्ये विषय आला की हनुमंतराय लंकेमध्ये गेले. नाथबाबांच्या भावार्थ रामायणात हा विषय आला की हनुमंतराय लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये गेल्यानंतर लंकेत जाऊन त्यांनी अशोकबागेत जेव्हा गेले, अशोकबागेत जी फुलं होती, झाडं होती, त्या झाडांना जी जी फुलं होती ती सर्व फुलं पांढऱ्या रंगाची होती. हे एकनाथ महाराजांनी विवेचन करून लिहायचं काम चालू आहे. नाथ महाराजांनी विवेचन करणं त्या ठिकाणी हनुमंतराय अदृश्य रूपाने, नाथ महाराजांचं विवेचन चालू आहे की लंकेमध्ये हनुमंतराय गेले आणि तिथे जी फुलं होती ती सर्व पांढऱ्या रंगाची होती. असं पाहिल्यानंतर असं विवेचन झालं, तेवढं हनुमंतराय प्रगट झाले. ओ नाथ महाराज, माईक दिला म्हणजे काही बोलायचं का? काही तारतम्य पाळा ना, काय बोलायचं काही? समोरचा व्यक्ती कोण आहे, काय, कसं, काय, काही पण का? लंकेत तुम्ही गेलात की मी गेलो? नाथ महाराज सांगतो, हो हनुमंतराय तुम्हीच गेलात. मग मी जर गेलो तर तुम्ही पांढरी फुले असं कसं बोलतात? लंकेमध्ये जी फुलं होती अशोकबागेत सर्व तांबडी होती, तुम्ही पांढरी कशी लिहितात? पण तेही नाथ महाराज आहे. ते सांगतात, हनुमंतराय तुमचंही बरोबर आहे, माझंही बिनचूक आहे, दोघांचं अचूक आहे. मला समन्वय सांगायचं काय? तुमचंही बरोबर आहे, माझंही बिनचूक आहे, दोघांचं. एकच बरोबर सांगा ना, एक तर तुमचं सांगा नाही तर माझं सांगा. नाही म्हणे दोघांचं, कसं काय? मग नाथ महाराज समन्वय लावू लागले. हनुमंतराय जेव्हा तुम्ही लंकेत गेला तेव्हा लंकेमध्ये बागेची फुलं होती, सर्व पांढऱ्याच रंगाची होती. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर सीतामाईला टॉर्चर करणारे, सीतामाईला त्रस्त करणारे राक्षसिनीचा वेढा तुम्ही पाहिला. तुम्हाला क्रोध आला, डोळ्यामध्ये लाली उतरली, रक्त आले डोळे, लाली उतरली आणि तेल लाली उतरलेल्या डोळ्याने तुम्ही जिकडे तिकडे बघू लागली. पांढरी फुलं तुम्हाला कशी दिसू लागली? तांबडी दिसू लागली. याला म्हण समन्वय. हेही बरोबर तेही बरोबर, हे समन्वय. हा समन्वय. किंवा दुसरं एक उदाहरण पटवून देतो. समन्वय सांगतो बाबा, थांबतो. समन्वय दुसरं उदाहरण आहे. एक राजाच्या दरबारामध्ये भविष्य ज्योतिष सांगणारा होता. त्याने ज्योतिष सांगणारा हुशार वयोवृद्ध होता. त्याने आपल्या मुलालाही ज्योतिष शिकवलं. काय असतं माहितीये का? प्रत्येक बापाला वाटतं मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात माझ्या मुलाने यावं आणि ते कार्य करावं, असं प्रत्येक बापाला वाटतंय मनामध्ये. आता ज्याची त्याची भावना मुलाचं आणि प्रगती जिकडे जिकडे पण वाटतंय. पण एक आहे, बैठकीला बाप आणि मुलगा बाटली घेऊन बसल्यापेक्षा भजनाला दोघांनी टाळ घेऊन बसलेलं कितीतरी चांगलं, कितीतरी चांगलं आहे. तेव्हा वाटलंय तसं. मुलाला त्याने ज्योतिष शिकवलं, पण एकाच राजाच्या दरबारात दोघांचं कसं भागणार हो? तू आळंदीच्या दिंडीत जा, मी देऊच्या दिंडीत जातो बाबा, है की नाही? तसं तू आता मी या राजाच्या दरबारात काम करतो, तू दुसऱ्या राजाच्या दरबारात ज्योतिष सांगायला जा, है की नाही? कारण असं आहे, विद्वान व्यक्ती, काय शब्द आहे? विद्वान व्यक्ती, कलाकार व्यक्ती, गुणी व्यक्ती, त्यांना त्यांचं ज्ञान, त्यांचा गुण, त्यांची कला ही जगामध्ये पोहोचवण्यासाठी कोणीतरी राजाश्रय लागतो. विनाश्रयन शोभनते पंडिता वनिता लता, सुभाषितकार सांगता. आश्रयाशिवाय तीन गोष्टी शोभत नाही. पंडित म्हणजे कोणत्या क्षेत्रातला? आता हे आदरणीय आमचे मृदंग वादक फड महाराज आहेत, त्यांचे विद्यार्थी. गुण आहे, कला आहे. आमचे आदरणीय महाराज सनप महाराज, कला आहे, गुण आहे. त्या क्षेत्रात ते राजे आहे. काय? त्यांच्या क्षेत्रात ते राजे आहे, महाराजे आहे. ज्या त्या क्षेत्रात जो तो राजा असतो हो, तेव्हा त्यांना जर आश्रय, त्यांना जर आणि आश्रय जर मिळाला, धनिकाचा आश्रय मिळाला, राजाश्रय मिळाला, तर त्यांच्या गुणाला वाव मिळते, समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आणि तयार होतात. त्यासाठी आश्रय लागतो. विद्वान व्यक्तीला आश्रय लागतो तर दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतोय. तेव्हा तो असं शोभत पंडिता वनिता, वनिता म्हणजे स्त्री, स्त्रीला सुद्धा आश्रय लागतो. आश्रयाशिवाय स्त्री शोभत नाही. बालपणामध्ये मुलगी ही आपल्या वडिलांच्या आणि आश्रयाला असावी, तारुण्यात पतीच्या आश्रयाला असावी आणि म्हातारपणात मुलाच्या आश्रयाला असावी. या तीन आश्रयापैकी एक जरी आश्रय तिचा डगमगला, नष्ट झाला तरी अपभीती, कधी काय, आणि समाजाची आणि दृष्टी वेगळी. त्यासाठी आश्रय लागतो. म्हणून आपल्या मुलाला त्याने दुसऱ्या राजाच्या दरबारात पाठवलं आणि तो तिथे ज्योतिष सांगू लागला. 12 वर्ष झाले.
घरी आपल्या घरी जावं म्हणून तो घरी आला, पण राजाला त्या वडिलांनी सांगितलं माझा मुलगा आलाय, तो पण ज्योतिष सांगतोय असं म्हणजे चालेल, दरबारात बोलून घ्या. वडिलांनी सकाळी 9 वाजेला राजाला ज्योतिष सांगितलं होतं. राजे भविष्य ज्योतिष, राजे 8 दिवसांनी 12 वाजता काय बोललंय, माझ्याकडे बघा ज्योतिष सांगतोय. इथं फ्री सांगतो, नाही तर वेगळी फी असते बरं ती. राजाने सांगितलंय, वडिलांनी सांगितलं राजाला 8 दिवसांनी दुपारी 12 वाजेला मुसळधार पाऊस पडणार आहे. वडिलांनी 9 वाजता ज्योतिष सांगितलं होतं राजाला, मुसळधार पाऊस पडेल. त्या पावसात एक मासा पडणार आहे. तो मासा तांबड्या रंगाचा असणार आहे आणि महाद्वाराच्या पायरीपासून तो 5 फूट अंतरावर पडणार आहे. ज्योतिष सांगितलं 9 वाजेला. मुलगा जेव्हा आला राजाला भेटायला, अरे तुला ज्योतिष मला येतं, भविष्य येतं, सांग बरं. त्या मुलाने सांगितलं, ज्योतिषाच्या मुलाने सांगितलंय, ज्योतिष तिथंच बसलाय. मुलाने सांगितलं राजे 8 दिवसांनी पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या पावसात सुद्धा एक मासा पडणार आहे. माशाचा रंग हा तांबडा असणार आहे. बापाने सांगितलं पांढरा असणार आहे, यांनी सांगितलं माशाचा रंग तांबडा असणार आहे. मासा पायरीपासून 10 फूट अंतरावर पडणार आहे. फरक काय पडला? पाऊस पडणार तेच आहे, मासा पडणार तेही योग्य आलं, व 8 दिवसांनी पडणार वेळही योग्य आली. फक्त माशाचा रंग वडील सांगतात पांढरा आणि मुलगा सांगतो तांबडा. बरोबर आहे ना? माशाचा अनुभव असेल बऱ्याच जणांना, आहे का नाही? वडील सांगतात असं, आहे का नाही? कारण इथं मच्छी व्यवसाय करणारे आहेत म्हणून बोललो बरं का अर्थ. तेव्हा माशाचा रंग आणि 5 फूट अंतर आणि 10 फूट अंतर एवढं पडलंय. राजाने सांगितलं तुमचं खरं की त्यांचं खरं? समन्वय शब्द बरं बोलतो, याच्यावर तर आपण प्रवचन संपू, पण जाऊ द्या. समन्वय शब्दावर हे खरं की ते खरं? ज्योतिष कोणाचं खरं आहे हे सांगता 5 फूट अंतरावर, तुम्ही सांगता 10 फूट अंतरावर, तुम्ही सांगता पांढऱ्या रंगाचा, तुम्ही सांगता तांबड्या रंगाचा. नक्की काय ते सांगा, एक सांगा, यांचं खरं की यांचं खरं? तेव्हा तो म्हातारा ज्योतिषी पुढे आला आणि त्यांनी सांगितलं राजे या ज्योतिषाचंही खरं आहे, त्याचंही बरोबर आहे, माझंही बिनचूक आहे, दोघांचं अचूक आहे. आली जागेवर? कसं काय? समन्वय लावा. म्हणजे असं आहे राजे, मी ज्योतिष केलं, म्हातारा ज्योतिष सांगल, मी जे ज्योतिष सांगितलं, भविष्य सांगितलं, ते भविष्य सांगत असताना मी भविष्य सांगितलं मासा पडतानाच. आणि या मुलाने जे भविष्य सांगितलं ज्योतिषाने, ज्योतिषाचार्य भविष्यकाराने, ते सांगितलं मासा पडल्यानंतरच. म्हणजे पाऊस पडणार आहे मुसळधार 8 दिवसांनी, हे दोघांचं एक आहे. मासा पडणं हे एक आहे. दरबाराच्या दाराशी पडणार हेही भविष्य एक आलं. फक्त काय, मासा 5 फूट अंतरावर पडणार मी बोललो आणि त्यांनी सांगितलं 10 फूट अंतरावर पडणार आहे. मी बोललो पांढऱ्या रंगाचा असणार आहे, ते बोलले तांबड्या रंगाचा असणार आहे. त्याचा समन्वय असा आहे की मी बोललो पांढऱ्या रंगाचा मासा असणार आहे, म्हणजे वरून पडतानाच भविष्य मी सांगितलं रंगाचा पांढरा असेल मासा, पण तो पडल्यानंतर टप्पा बसेल, उसळी खाईल आणि रक्तस्राव त्याच्या शरीरात होईल, तो तांबड्या रंगाचा होईल. पडताना 5 फूट अंतरावर पडेल, पण उसळी खाऊन टप्पा खाऊन तो पुन्हा 5 फूट जाणार आहे. यांचंही खरं त्यांचंही खरं, याला म्हणा समन्वय. आला अर्थ समन्वयाचा? हा समन्वय तसा संत हुशार आहे, कला आहे संतांकडे की अट्टल संसारी तुम्ही आम्ही, संसारच सुटत नाही तरीही पण आपल्याला भक्ती मार्गाला, परमार्थाला, भगवंताच्या मार्गाला घेऊन जाणारे खरे संत हे समन्वयक आहे. ते समन्वय साधला त्यांनी, तुम्हाला आम्हालाही आणि भगवंताच्या जवळ आणण्याचं काम केलं. तर संताचं काय काम, दुवा काय, देवाकडे जायचं आणि देवाला सांग, ए देवा, अरे झोपला काय तू, उठा पांडुरंगा, आता दर्शन, अरे देवा उठ ना बाबा, उठ ना देवा उठा. अहो महाद्वारापासून आले, किती गर्दी झाली बघा, वळवंटापासून महाद्वारापर्यंत देवाला उठवता संत तिकडे जाऊन, आणि इकडे तुमच्या आमच्या दारात येऊन सांग, अरे काय झोपले, अरे हा मानव देह कसा आहे, अरे देवाला पहा, देवाला पहा, मनुष्य देहाची सार्थकता करा, मनुष्य देह घालू नका, निरर्थक राहू नका, अरे देवाची साधना करा, आपण मनुष्य देह प्राप्त झाला, देवाचं भजन करा, देवाचं पूजन करा, देवाचं चिंतन करा. म्हणजे आपल्याला इकडे सांगतात की तुम्ही देवाकडे चला आणि तिकडे देवाला सांगतात ते देवा, अरे असा काय झोपलाय, ते केव्हापासून वाट पाहता, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. दोघांचा समन्वय लावण्याचं काम काय करतात संत, वकील आहे संत, ऐका नाही. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी हाताला धरलं की पंढरीनाथाला इच्छा नसली तरी काम करावंच लागणार आहे. तसं आपण पंढरपूरला जाणार आहोत, देवाला इच्छा नसली, आपलं रेकॉर्ड चेक केल्यानंतर आपल्या सातबाऱ्याकडे पाहायची इच्छा नसली तरी आपल्याला ज्ञानोबा तुकोबरायांच्या संगतीत जाणार असल्यामुळे देव सातबारा चेक करणार नाही, सरसकट कर्ज माफी. असं नाही
की निकष लावू की हे लावू असं काही देव करणार नाही. का? संत समन्वय लावत. संतांनी हे केलेलं कार्य आहे. का? आपल्याला दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाला, या जीवनाचं सार्थक घडलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत शरीरात ताकद आहे, पाठव्य आहे, व्हील शक्ती आहे, पॉवर आहे, तोपर्यंत साधना केली पाहिजे, आपली परमार्थाची साधना केली पाहिजे. मग काय सांगितलंय बाबा हो, आपण काय करा, आपण जोपर्यंत भगवंताची साधना करण्याकरता शरीर सक्षम आहे ना, कोणत्या प्रमाणे बाबा, शरीर तर ताकद आहे, ऐका नाही काय, शरीरात ताकद आहे तोपर्यंत आपण काय करा, भगवंताचं नामचिंतन करा, तीर्थयात्रा करा. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत एकदा व्हील पॉवर निघून गेली म्हणजे इंद्रियातली शक्ती निघून गेली. अंगम गलितम पलितम मुंडम दशनवीनम जातम तुंडम, आज नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबुड. मग म्हटलं नाही पंढरपूरला जायचं, आता कशाला दुसऱ्याला ताप देतो, दिंडीवाल्याला ताप, गाडीवाल्याला ताप, आता घरीच बस ना बाबा. काय? जोपर्यंत शक्ती आहे ना, ऐक नाही हो, जोपर्यंत ताकद आहे, शक्ती आहे, तोपर्यंत आपण हे केलं पाहिजे. मानवी देहाची सार्थकता करा. दुर्लभ नरदेह प्राप्त झाला, मग याचा आपण वाया जाऊ देऊ नका, याचा सदुपयोग करा. बरीच माणसं असे निरुपयोग करतात, दुरुपयोग करतायत. दुरुपयोग आहे जसा धन आहे, पैसा येतो ना, त्याचा सदुपयोग करावा, त्याचा दुरुपयोग करू नये, निरुपयोग जाऊ दे नये. पण काही माणसं असं आहे, मिळालेल्या धनाचा निरुपयोगी जाऊ देतात, दुरुपयोग करतात, सदुपयोग करत नाही. सदुपयोग म्हणजे काय? योग्य ठिकाणी दान धर्म करणं. आपण आलो, मग इथे आल्यानंतर आपण फुकट न खाता भिशी तरी दिली पाहिजे. सदुपयोग करा पैशाचा, बरोबर आहे. सदुपयोग केला पाहिजे. का? जी व्यक्ती अन्नदान करते, आमचे गुरुवर्य वैकुंठाशी प्रातस्मरणीय पांडुरंग बाबा वैद्य सतत बोलायचे. काल परवा आपण प्रवचनात आहे, बाबांचं वाक्य असायचे, पोरावो तुम्ही मधुकरी खाताय, जर मधुकरी खाल्ली पण ज्ञानोबरायांची तुम्ही प्रदक्षिणा केली नाही आळंदी क्षेत्रात, ज्ञानोबरायांचं दर्शन केलं नाही, एखादी ओवी एखादा अभंग जर ज्या दिवशी पाठ केला नाही, ते तुमच्यावर ओझं होणार आहे. आणि पुढे चालून पुढच्या जन्मात तुम्हाला ज्यांची मधुकरी अन्न खाल्लं त्यांच्या दारात बैल होऊन फेडावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला अन्नदान करतो, त्याला खूप काही झालं म्हणून तो उन्मत्त झाला आणि या ठिकाणी अन्नदान करतो हा विचार नाही. आपल्याला अन्नदान करतो याचं आपल्याला फेडावं लागणार. मग फेडायचं कसं? त्याच्या दारात जायचं का नाही? ज्या कार्यासाठी आलो ते कार्य करा, भगवत साधना करा, चालताना रामराम बोला, माऊली माऊली बोला, यापेक्षा दुसरं काही नाही. फेडणं सोपं आहे हो, एवढं फेड. त्याला किती कष्ट करून कमवायचं आहे, आपल्याला किती सोपं आहे, फक्त रामकृष्ण हरी माऊली माऊली माऊली. अहो नुसती वळकुटी इकडे आली तरी आपण लगेच लाल डोळे करतो, अशी अवस्था. काय दिंडी म्हणजे हे मानवाचं चालतं बोलतं शिबिर आहे, संस्कार शिबिर आहे, सेल्फ सर्व्हिस. इथं सर्व स्वतःनी करायचं आहे. हे शिकण्यासाठी आपण आलेलो आहे, अशी दिंडी आहे. माणसं पैसा आला की माणूस दुरुपयोग करतायत, व्यसन करतायत, हो काहीतरी कुठेतरी पैसा घालवताय. नाहीतर काही माणसं दिंडीला पैसा देत नाही, दान धर्म करत नाही, स्वतःलाही खात नाही, तुला ना मला. म्हणजे तुमच्याकडे पण आहे, मला वाटतं आमच्याकडचं. बरं चला काय सारखंच आहे. काय कोणाचा? त्याला म्हणतात निरुपयोग, पैशांचा निरुपयोग. तुकोबराय जमवून या धन न घाली माती, मातीत घालतात, मेलात काही उपयोग नाही त्या धनाचा. अरे आहे तोपर्यंत बाबा दान धर्म कर, आहे तोपर्यंत पुण्य कर, नंतर कोणीच तुला विचार. जाताना काहीच घेऊन जाणार नाही, फक्त नेणार आहे फक्त काय, एक पुण्य घेऊन जाणार आहे. हो, यासाठी आपण असं काहीतरी करा का ते पुण्य आपल्या, जोपर्यंत ताकद आहे आपल्याच स्वातंत्र्य आहे तोपर्यंत थोडंपर्यंत दान धर्म केला पाहिजे, अशी अवस्था आहे. दुरुपयोग करू नका, व्यसनात घालू नका, निरुपयोगी राहू देऊ नका, पडून राहू देऊ नका. मग काय करा, ते धन आपण योग्य सदुपयोग त्याचा करावा. तसं मानवी जीवनाचा, मानवी देहाचा, आयुष्याचा सदुपयोग केला पाहिजे. सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका, निरुपयोगी राहू नका. प्रसंग सांगतो महाराज बाबा आणि थांबतोय. असं आहे, एक संत मालिकेत संत होऊन गेले, त्यांचं नाव संत सेना महाराज. प्रत्येक महिन्याची पंढरपूरची वारी करणं संत सेना महाराजांचा आणि नियम होता. कारण वारकरी म्हटलं का वारी चुको नेदी हरी, हे कुणासाठी? वारकऱ्यासाठी. वाक्य लक्षात ठेवा, वारी चुक पंढरीचा वारकरी, काय पुढे? वारी चुको नेदी हरी. हे संतांसाठी, त्यांच्यासाठी, आपल्यासाठी. पंढरीचा वारकरी, वारी चुकून दे हरी. तेच शब्द आहे पण आपल्या पद्धतीने लावून ऐक ना, अशी अवस्था आहे. वारी चुकून येते हरी, पंढरीचा वारकरी. प्रत्येक महिन्याला पंढरपूरला तशी चंद्रभागेत स्नान केलं आणि चंद्रभागा मैयामध्ये स्नान करून बाहेर आले. अनेक वारकरी मंडळी, महिना वारकरी जवळ आले. सेना महाराजांना सांगता, काय महाराज स्वतःला वारकरी म्हणून घेताय, मागच्या महिन्यात तुम्ही अब्सेंट, मागच्या महिन्यात वारीला आला नाही, वारीत वारकरी म्हणून घेतात, असे वारीमध्ये तुम्ही आणि खंडना करता, असं कसं? सेना महाराजांना ते आवडलं नाही. सेना महाराज सांगता, हो चेष्टा करता का? अहो नाही, तुम्ही नव्हतेच मागच्या वारीला.
मग एखादा माणूस जर सच्चा असेल, खरा असेल, आणि त्याला जर कोणी त्याच्यावर बोट ठेवलं, अपशब्द काही बोट ठेवलं, संभाविता कोटीची बोट, तर त्याला ते सहन होत नाही, सहन होत नाही. सेना महाराज सांगतो मग पंढरपूरला मी होतो, वारीला होतो, मी का नाही म्हणता वारीला होतो. संत मंडळी ऐकत नाही तेव्हा सेना महाराज सांगतात चला रावळामध्ये देवाकडे, भगवंताकडे चला, विचारू मी मागच्या वारीला होतो की नव्हतं. आणि झालं काय होतं, सेना महाराज वारीला आले होते मागच्या महिन्यात, वारीला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं जाताना, आणि देवाने सेना महाराजांना काही वाक्य विचारले. केविलवाना झाला देव आणि सांगू लागले सेना महाराजांना देव की पांडुरंग परमात्मा सांगतात सेना महाराज 1 महिन्याचा अंतर फार होतो, थोडं लवकर लवकर येत जा, मला करमत नाही तुमच्याशिवाय, तुमच्यासाठी मी इथं आलो, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदन, तुमच्यासाठी मी आलो, आणि तुम्ही जर महिना मला करमत नाही लवकर. सेना महाराज सांगतात देवा चिल्ल्या पिल्यांची पाठी काही काम धंदा आहे का नाही, का उठलं का तुझ्या मागे येतो ना महिन्याला, काही काळजी करतो, असं बोलणंही झालं होतं. आणि सेना महाराज निघाले मागच्या महिन्यात, जाताना चंद्रभागेच्या कडेने जाताना एक दुकान दिसलं आणि त्यात दगड दिसले. दगडाचे अनेक प्रकार आहे, त्यात असा वस्त्रा घासण्याचा दगड होता. त्याला कोणता दगड म्हणतात, ज्याने त्याने त्या दगडाचं तुमच्या भागातलं नाव वापरून घ्या, ऐक नाही हो, काय असेल निशाणाचा दगड, गारीचा दगड, काय असेल तो घास वस्त्रा, पूर्वीच्या काळात वस्त्रे घासले जायचे. तो दगड सेना महाराजांनी पाहायला विचार केला, घरचा दगड गुळगुळीत झाला, हा घेऊन जाऊ, म्हणून सेना महाराजांनी तो दगड आणि घेतला आणि घरी गेले. महिनाभर त्याच दगडा वस्त्रा लावण्याचं काम केलं, कारण त्याचा न्हावी हा व्यवसाय होता, वस्त्रा लावण्याचं काम त्यांनी केलं. आणि मग पुढच्या महिन्यात सेना महाराज जेव्हा पंढरपूरच्या वारीला आले, स्नान केलंय, आणि संत मंडळी सांगता मागच्या वारीला तुम्ही नव्हते, असं बोलल्यावर त्यांना पटलं नाही. सर्वांना घेऊन सेना महाराज रावळात गेले, देवा हे सर्व मंडळी माझ्यावर आरोप करताय, तो चुकीचा आहे. म्हणे काय, हे सर्व संत मंडळी सांगतात की सेना महाराज मागच्या महिन्यात पंढरपूरला नव्हतो, मी मागच्या महिन्यात वारीला नव्हतो, सांगा बरं देवा होतो की नाही. कारण सेना महाराजांना आत्मविश्वास होता की देव आता नाही म्हणणारच नाही, कारण मागच्या वेळेस देव केविलवाणीपणाने सांगितलं होता, बोलत होता की मागच्या महिन्यात की देव मला करमत नाही, लवकर या लवकर या, हे अविश्वास होता. भगवान परमात्मा काय कौल देतात, सेना महाराज देवाकडे पाहतात, देवाने सेना महाराजांकडे पाहिलं आणि सर्व संत मंडळीकडे पाहून स्माईल केलं, स्मित हास्य केलं. सेना महाराज सांगतात, देवाने सांगितलं सेना महाराज हे बोलतात ना यांचंच खरं आहे, काय हे बोलतात यांचंच खरं आहे. भगवान परमात्म्याकडे सेना महाराजांनी पाहिलं, हृदयामध्ये धस्स झालं, काय देवा, अरे तुझं ब्रीद काय, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, अरे तुझं ब्रीद सत्य आहे आणि तू सुद्धा, अरे मागच्या महिन्यात तू बोलला की करमत नाही लवकर, आणि आता बोलतो की मागच्या वारीला नव्हतं, हे कसं काय. भगवान हसले आणि सांगू लागले सेना महाराज माझ्या ब्रीदाला धक्का लागत नाही, मी सत्यच आहे, मग कसं काय. सेना महाराजांना भगवान सांगतात तुम्ही मागच्या महिन्यात महाराज तुम्ही पंढरपूरला आले पण वारीला नाही. काय बोलले भगवान, मागच्या महिन्यात तुम्ही पंढरपूरला होते पण वारीला नव्हते, कारण पंढरपूरला जाणं वेगळं आणि वारीला जाणं वेगळं. पंढरपूरला जाणं म्हणजे काय, व्यवसायाच्या निमित्ताने व्यवसाय करण्यासाठी जाणं हे पंढरपूरला जाणं, बस घेऊन जाणं, ऐका नाही हे पंढरपूरला जाणं, रेल्वे घेऊन जाणं, पंढरपूरला जाणं, तिथे काही सेवा काय ड्युटी म्हणून जाणं, हे पंढरपूरला जाणं आहे. पण वारीला जाणं म्हणजे गात जागा प्रेम मागा विठ्ठला, याला म्हणतात वारीला जाणं आहे. सेना महाराज सांगतात देवा असं आहे, हो. मग काय झालं म्हणजे काय, मागच्या महिन्यात तुम्ही आलात पण जाताना दगड घेऊन गेला, त्यामुळे तुमची वारी वाऱ्यावर गेली. मी काय बोलतो विचार करा. भगवान सांगतात मागच्या महिन्यात तुम्ही आला जाताना दगड घेऊन गेलात म्हणून तुमच्या वारीमध्ये खंडना निर्माण झाली. सामान्य विचार करा, सेना महाराजांनी क्षुल्लक दगड नेला तर त्यांची वारी वाया गेली. आपण जाताना गोंगड्यानं बांगड्यानं काय काय नेतो याचा विचार करा. कुठे वारी टांगली जात असेल आपली, कधी केलाय विचार. अरे घरी जाताना एखादा ग्रंथ न्या, माळ न्या, ज्याने परमार्थाला पोषक होईल असं काहीतरी आपण परमार्थी साधना नेली पाहिजे, ते साहित्य न्यावं. पण आपण संसाराच्या पोषकतेचे साधन नेतो, त्यामुळे आपल्या वाऱ्या सुद्धा वाऱ्यावर जात आहे. अंतःकरणाला घाम फुटला आणि मग सेना महाराज सांगतात देवा माझी झाली चूक. सेना महाराज वारी करून घरी गेले. तो दगड कोपऱ्यातला बाजूला ठेवला आपला आणि कोपऱ्यात ठेवला पिशवीमध्ये आठवणी.
पुढच्या महिनी वारी आली आणि तो दगड आठवणीने आपल्या पडशीमध्ये पुष्वीत घेतला. सेना महाराज चंद्रभागे स्नान केलं, दगडाकडे पाहिलं. दगडा, तुझ्याकडे पाहून मला लालसा निर्माण झाली, मोह निर्माण झाला बाबा. आता तू सुखाने जा, माझ्या वारीमध्ये खंडना निर्माण होणार नाही. चंद्रभागा मैयामध्ये दगड अर्पण केला आणि मग संत मंडळीला घेऊन जेव्हा राऊळामध्ये गेले, आता ताट मान करून देवाच्या समोर उभे झाले. देवा, आता ही मागची वारी जाऊ दे गेली, आता तरी वारी रुजू झाली का नाही? आता सांग देवा, आता बोल, वारी रुजू झाली का नाही? भगवान म्हणतात, सेना महाराज मागची तर गेलीच गेली, ही सुद्धा गेली. म्हणजे कसं काय देवा, मागची गेली जाऊ द्या, ही कशी? अरे मागची दगड घरी नेण्याकरता गेली, ही दगड आणून टाकण्याकरता गेली, याला म्हणा दुरुपयोग. ऐका नाही, निरुपयोग, काही उपयोग नाही ना. तसं मानवी जीवनाची वारी, मानवी देह आपल्याला मिळाला, ही वारी सुद्धा वाया जाता कामा नये. मनुष्य देह प्राप्त झाला, या मनुष्य देहाचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. निरुपयोग, सदुपयोग, दुरुपयोग म्हणजे व्यसन करून काहीतरी वाईट करू नका, आणि निरुपयोग म्हणजे नुसतं पडूनच राहू नका. नाही तर काहीच नाही, सदा पडे राहू, दुसरं काहीच नाही. परमार्थ करत नाही, कोणाच्या कामाला येत नाही, स्वतःसाठी कुटुंबासाठी काही करत नाही. असेच आहे, असे नसावे माणसं. गंजणारे नसावे माणसं, झिजणारे असावे. झिजणारे असल्यामुळे जिजेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज आला का? झिजणारे जिजाऊ, त्यांच्या पोटी छत्रपती आले. गंजून काय करता? तो झिजून माणसाने आणि केले पाहिजे साधना. जर झिजला तर तो सोन्यासारखा चमकला जातो. माणसाने कष्ट केले पाहिजे, झिजला पाहिजे. मानवी मानव शरीर जाणार आहे, वो याला नाश आहे, याला परता नाश आहे, आश्रय नाश आहे, स्वभाव नाश आहे, जाणार आहे. पण आहे तोपर्यंत त्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे, भगवंताची साधना केली पाहिजे. आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत, आपण गुरुवर्य बाबांच्या दिंडी मध्ये आणि नामचिंतन करत चालतोय, संतांच्या बरोबर चालतोय. माझा मुद्दा हा आहे की आपण ज्ञानोबरांच्या पालखीबरोबर जातो. पालखीमध्ये काय आहे? मला एक आश्चर्य वाटतं. आमच्या शिर्डीला, जवळ शिर्डी आहे, शिर्डीला दिंड्या येतात. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, शिर्डीला येणाऱ्या दिंड्या, त्या दिंडीमध्ये येणारे जे पालख्या असतात त्याच्यामध्ये काय असतं? मूर्ती कोणाची असते? शिरसाट महाराज कोणाची मूर्ती असते? साईबाबाची. भेटायला कोणाला जातात? हे कसं काय? साईबाबाच्याच भेटायला, साईबाबाच्या दर्शनाला जायचं आणि रथ कोणाचा करायचा? कापे साहेब, साईबाबा. हे कसं काय मला कळत नाही. तुमच्या गावची देवी असेल, देव असेल, संत असेल, साधू, त्याची पालखीत आपण फोटो वगैरे घेऊन गेलो पाहिजे, पण साईबाबालाच घेऊन साईबाबाला भेटायला जातात. तसं आपण ज्ञानोबरा यांच्या चरण पादुका घेऊन, पाऊलं घेऊन आपण पांडुरंगाला दर्शनाला भेटायला जातो. संतांची आणि देवाची भेट आहे, त्यांच्या समवेत आपण आहे. संतांचे किती उपकार आहे आपल्या. संतांच्या पावलाला घेऊन का जातो? कारण त्या संत पावलामुळे आपल्याला अनंत लाभ होतात. या पादुकामुळे, ज्ञानोबरांच्या पादुका जे नेतो ना, त्याच्यामुळे अनेक लाभ होतात. का? थोडक्यात आहे, संतांच्या पावलाचं चिंतन करा, आपल्याला अनेक लाभ. संत, आता आपण पंढरपूरहून घरी गेलो, निवांत बसा, निवांत बसून निवांत मनाने विचार करा. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणाचं चिंतन करा. त्या चरणाच्या वरती आपण काही चिन्ह आहे, सुचिन्ह आहे, त्याचं चिंतन करा. आपल्याला अनेक लाभ प्राप्त होईल. हे वर्णन केलं आहे. ज्ञानोबरायांचे, तुकोबरायांचे चरण आहे, सद्गुरूंचे चरण आहे, त्या चरणावर अनेक चिन्ह आहे. त्यामध्ये बोटांच्या खाली एक दुभाजक रेषा आहे. चांगलं बारकावे आपण ऑनलाईन जेव्हा जाल तेव्हा ते शोधा. आपण संत पावलावरच्या खुणा, संत चिन्ह, पावलावरचे सुचिन्ह, त्या दुभाजक रेषा आहे. त्याच्यामध्ये यवाचं चिन्ह आहे. काय आहे? ज्ञानोबरायांच्या पावलावर काय आहे? तुकोबरायांच्या पावलावर यवाचं चिन्ह. यव हा धान्यातला एक प्रकार आहे. यवोश धान्य राजवा, धान्याचा राजा यव आहे. त्या यव धान्याचं चिंतन जर केलं, संत चरणाच्या, संत पावलाचं चिंतन केलं, त्या धान्याचं जर चिंतन केलं, तर चिंतन करणाऱ्याच्या जीवनात कधीच अन्नाची कमतरता पडत नाही. त्याच्या अनुषंगाने ज्ञानोबरायांच्या चरणाचं, पावलाचं कधीच आपल्याला, आपला गुरुवर्यांच्या या ठिकाणी पादुका आहे, गुरुवर्य वैकुंठवासी प्रातः बाबांच्या पादुका आहे. का? या संतांच्या चरणावर चिन्ह आहे. त्यांचं जर आपण चिंतन केलं तर जीवनामध्ये, यवाच्या धान्याचं चिंतन केलं तर जीवनात कधीच आपल्याला कमी पडत नाही. मला एक इथं सांगा, 40 वर्षापासून वारीला येणारे कोण आहे? वरबोट करा. आपल्या दिंडीमध्ये येणारे 40 वर्षापासून बोला. बाबा ऐक नाही, तुम्ही तर आत्ताच, अजून बाबा जवळजवळ 40-50 वर्षापासून, मला वाटतं पहिल्यापासून असावे सनप महाराज. तुम्ही पण 25-30 वर्ष असावे. किती वर्ष?
38 मी 32 वर्षापासून या दिंडी सोहळ्यात येतोय, म्हणजे आपला अनुभव आहे. आता मला एक सांगा, जे जे कोणी आले इथून मागचा इतिहास उचका, दिंडी सोहळ्यातल्या आपल्या दिंडीचा काढा, इथून मागचा एक दिवस असं झालं अमक्या वर्षी की पंक्तीवाला आलाच नाही, अन्नदान झालंच नाही, सर्व वारकरी उपाशीच राहिले, आजारी पडले. आहे का एखादं उदाहरण? वारकरी उपवाशी राहून आजारी झाले, कुपोषित झाले, आहे का उदाहरण एखादं? दाखवा, इतिहास उचका मागचा. याच्या विरुद्ध आपल्याला बघायला मिळेल जास्त जेवण केल्यामुळे अपचन झालं आणि ऍडमिट करावं लागलं. का? संतांच्या पावलाचं चिंतन करा, अन्नाची कधी कमी पडत नाही म्हणून संत पावलांचं चिंतन आहे. त्यांच्या बरोबर आपण का जायचं याचे कारण आहे. संत चरणावर अनेक चिन्ह, एक त्रिकोणाचं चिन्ह आहे, त्रिकोणाचं चिन्ह. त्रिकोणाचं चिन्हाचं चिंतन केलं संत पावलाचं, त्याचा परिणाम काय? 3 प्रकारचे गुण आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 त्रिकोणाचं चिंतन केलं तर 3 गुणाची बाधा त्या भक्ताला होत नाही. ऐक नाही, सत्व रज तम बाधा नवे हरिभक्ताशी कदा, म्हणून संतांच्या पावलाचं चिंतन करावं लागतं. संतांच्या चरणावर 4 अशी कलश आहे आणि आपल्या सनातन वैदिक परंपरेमध्ये भरलेला कळस, भरलेला घडा, ज्याला आपण तुळशी घेऊन जाणाऱ्या भगिनी असतात त्यात हंड्यावाला असतो, बरोबर? तो पाणी देण्यासाठी असतो, पण आपली संस्कृती सांगते भरलेला घडा शुभ आहे. काय भरलेला घडा? आता आमच्याकडे एक होऊन गेले कार्यक्रम, भरलेल्या घड्याबद्दल एक सांगतो, जाऊ द्या तोटका सांगून जातो. आपल्या घरामध्ये भरलेल्या पाण्याच्या 2 ठिकाणी वस्तू असाव्या. एक देवघरात देव जिथे असेल ते छोटाशी लोटी म्हणा, तांब्या म्हणा, तो भरलेला असावा. आणि आपल्या किचन मध्ये भरलेला हंडा कायम असावा, कळशी कायम असावी. महाराज आम्ही वापरतो पाणी, वापरणारा असेल तो हंडा, तो जर कमी होत असेल तर कायम भरून ठेवा. त्याचा परिणाम ती पित्रांची जागा आहे, ती असंतुष्ट होतं. अर्ध्याच्या खाली जर घरातल्या किचन मधलं जे पाणी वापरत ते भांड जर गेलं तर घरामध्ये विनाकारण काहीतरी तंटे होतात. हा तोट काय? करून बघा, प्रयत्न बघा. सुधारलं तर सुधारलं, त्याला काय करायचं, आपल्याला कुठे पैसे द्यायचे आहे का? करून बघा. तेव्हा अशी अवस्था आहे. देवाच्या ठिकाणी एक भरलेला असावं का भगवंताला पाणी पाहिजे, तेव्हा भरलेला घडा शुभ शकून आहे, शुभ शकून कलश आहे. म्हणून घर भरणी असेल, वास्तुशांती असेल, ग्रह प्रवेश असेल तर माता भगिनीला ते ब्राह्मण देवता सांगता पूजा करताना डोक्यावर भरलेला घडा घ्या, कळशी घ्या आणि दारातून आत या, कशी लक्ष्मीच्या पावलांनी या, बरोबर आहे? पण कसा आणा तो? भरून आणा, बरोबर का नाही? भरून आणा. पण ही विचार करते ब्राह्मणाला काय काम आहे भरून आणा, आज पाहुणे येणार आहे, जर ते सांडलं तर मेकअप खराब होतो, मग चल उचंबळे गोरस सांडे बाहेर, अशी अवस्था आहे. तेव्हा भरलेला घडा शुभ शकून आहे. त्या 4 कलश ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणावर ते 4 कलश म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती आपल्याला करून देतात. म्हणून संतांच्या पावलाचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्यांची पावला चिंतन करा. अजून संतांच्या पावलावर काय चिन्ह आहे? संतांच्या पावलावर चिन्ह आहे धनुष्याचं, पण त्याची दोरी सुटलेली. धनुष्य आहे पण त्याची दोरी सुटलेलं. दोरी सुटलेलं धनुष्य बाण मारायच्या कामाचं नाही, बाण जाणारच नाही, सुटलेलं आहे. मग कसं काय? त्याचं कारण आहे, जो त्या धनुष्याचं प्रत्यंचा नसलेल्या धनुष्याचं चिंतन करतो त्याच्या जीवनामध्ये काम रूपी काम बाण मारत नाही, कामामध्ये तो अयशस्वी होत नाही, तो यशस्वी होतो. म्हणून त्याचं चिंतन संतांच्या पावलाचं करायचं आहे. अजून काय आहे संतांच्या पावलावर? संतांच्या पावलाचं चिंतन करताना त्या संतांच्या पावलावर अजून बरेच चिन्ह आहे, बरेच आहे. गोखुराचं आहे, गोखुर, गो म्हणजे गाय, गायीचं खुर त्याचं चिन्ह आहे. गायीच्या खुराचं का? त्याचं कारण असं आहे, जो भगवंताच्या चरणात, संतांच्या चरणाचं चिंतन करतो त्याला भवसागरातून पहिलं तिरळा जाण्याकरता तो भवसागर किती असतो? एखाद्या गायीच्या खुरामध्ये पाणी साचतं ना, त्या खुनेमध्ये, गायीचं खूर आहे त्या खुनेमध्ये जेवढं पाणी साचतं तेवढं भक्ताला भवसागराचं पाणी असतं. म्हणून गोखुराचं चिंतन करा, म्हणजे संत पावलांचं चिंतन करा. संतांच्या पावला अनेक चिन्ह आहेत. ध्वजाचं चिन्ह आहे, ध्वजाचं का? जो संतांच्या पावलाचं चिंतन करतो त्याचे सर्व ठिकाणी कीर्ती घटस्थिरो, सर्व ठिकाणी त्याचे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, ऐका नाही, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्ती वाढते. यासाठी आपण ते चिंतन करा. अजून एक तुकोबरायांचं नाटातच काल का परवा एक गेलं बघा, की आपण काहीच करू नका. जगामध्ये सर्व क्षेत्रातील लोकांनी आपल्या पायाजवळ यावं वाटतं ना, सोपी युक्ती तुकोबरायांनी सांगितली. ज्ञानी असू द्या, गुणी असू द्या, धनी असू द्या, राजा असू द्या, कोणताही क्षेत्रातला मनुष्य, मोठा टॉपचा असू द्या, तो आपल्या पायाजवळ यावं वाटत असेल तर तुकोबरायांनी सांगितलेली युक्ती करून बघू आपण, करून बघा, बघा, करा प्रयत्न. ती येतात जवळ. कशी? तैसा नव्हे नारायण.
जग व्यापक जनार्दन तू का म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळ सकळ जन चरण वंदू येती फक्त विठ्ठलाचं चिंतन करा. किती सुपयुक्ती सांगितली. संतांच्या पावलाचं चिंतन आपण करत आहोत. संतांच्या पावला अनेक चिन्ह आहे. आकाशाचं चिन्ह आकाशाचं आकाश जसं व्यापक आहे ऐक नाही आकाश सर्वत्र संपूर्ण गगन जसं व्यापक आहे तसं आपल्या अंतःकरणाला व्यापकता प्राप्त होण्यासाठी संत पावलाचं चिंतन करा. बरं संतांच्या पावलाचं चिंतन करताना अजून काय जंबू फल आहे जांभळाच्या फळाचं चिंतन करा. जांभळाचं फळ आहे असं का तर संतांच्या पावला जंबू फल म्हणजे असं म्हणतात पृथ्वी जेव्हा निर्माण झाली तेव्हा आकाशातून वरून जे मोठी मोठी जंबू म्हणजे मोठ्या मोठ्या आकाराची फळं पडली म्हणून याला जंबू द्वीप म्हटलं. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव नाही का नाही जंबू फल त्याचं जर चिंतन केलं तर आपल्याला सुवर्णाची प्राप्ती होते. कशाची संत पावलांचं चिंतन केलं सुवर्णाची प्राप्ती होते. आपण बघा पंढरपूरचं क्षेत्रातलं विधी आहे तिथं परिसा भागवत आहे भांडू लागले परीस दिला होता. नामदेव महाराजांना सांगू लागले माझा परीस पाहिजे मला परीस पाहिजे मला परीस पाहिजे मला मला परीस पाहिजे. नामदेव महाराज म्हटले चल देतो बाबा चल काही भांडू नको चल. चंद्रभागेमध्ये गेले आणि अशी मुठभर वाळू उचलली. नामदेव महाराजांनी मुठभर वाळू उचलली सांगितलं तुला परीस पाहिजे हो हे जो पाहिजे तो. त्याने लोखंड बरोबरच नेलं होतं. लोखंड कमरेला चावी होती. त्याने खडा उचलला आणि हातातला खडा घेतला आणि त्या लोखंडाला लावला सोन्याचं झालं. दुसरा खडा उचलला सोन्याचा झाला. तो आश्चर्यचकित झाला का संतांची पावलं जिथं जाल संतांचा स्पर्श जिथं होईल त्याचा परीस होतो. आपण तरी माणसं असतो का आपण आपल्याला गुरुवरांच्यामुळे आपण परीस झालोय. गुरुवरांच्यामुळे आपण परीस झालोय. गोविंद बाबांच्यामुळे परीस झालाय. काल परवा कोणीतरी बोललंय की ते ज्या घरात गेले त्या घराचं सोनं झालंय. मग ते जर त्या घरात गेले या दिसणाऱ्या घरात जाऊन जर त्या घराचं सोनं होतं या घरात बसल्या या घराचं सोनं का होणार नाही हो. या घराचं सोनं होतं. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. एक अभंग आहे बघा या हृदयामध्ये घरामध्ये देव राम येण्यासाठी आपण काय करावं असं काम करा. ऐसा कर घर आवे राम ऐक नाही छोडई धंदा और धंदा सब काम छोड काय और धंदा सब छोडई काम. आपण तो परमात्मा येण्यासाठी संतांच्या पावला चिंतन करत होतो. अनेक चिन्ह संतांच्या पावलावर आहे. आकाशाचं चिन्ह आहे जंबूफलाचं चिन्ह आहे अजून त्रिकोणाचं चिन्ह आहे अजून सत्व रजतम बाधा नवे हरिभक्ताशी कदा त्रिकोणाचं चिन्ह आहे. म्हणून संतांच्या पावलाचं आपण चिंतन केलं पाहिजे. मला वेळ दिली मी थोडस माणसाने काय करावं म्हणतात ना फायदा घ्यावा पण काय घेऊ नये गैरफायदा घेऊ नये. आदरणीय आमचे महाराज आहे गैरफायदा घेऊ नये म्हणून मला बाबांनी सुद्धा वेळ दिली होती. बाबा थांबू का सांगा बरं का तसं आहे ना बरं चालू द्या बरं गैरफायदा घेऊ नये म्हणून बाबा येऊन बसलेत ओटी लागली. तेव्हा संतांच्या पावलाचं चिंतन करा. आपण ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये जातोय. समन्वय संतांनी साधलेला आहे. संसार आणि परमार्थाला एकत्र करून आपल्याला आपण अट्टल संसारी आहे पण आपल्याला ते घेऊन जात आहेत. तेव्हा असे संत त्यांच्याबरोबर आपण जातोय. गुरुवर्य बाबांच्या दिंडीमध्ये आपण आनंदाने प्रेमाने भावभक्तीने जातोय. तेव्हा जात असताना नामचिंतन करावा. कारण हा दुर्लभ नरदेह प्राप्त झाला. त्यात अमोल अशी वाणी आपल्याला मिळाली जी वाणी इतर प्राण्यांना नाही जी पशुला नाही. कावळ्याला बोलायचं झालं तर कावकाव करतो. चिमणी चिवचिव करते. गाढव असेल तर ते ओरडत असेल किंकाळत असेल. घोडा असेल तर ओरडत असेल. एखादा वाघासारखा प्राणी असेल तर तो आणि मोठा आवाज करत असेल. बेडूक सारखा असेल तर डराव करत असेल. पण माणसाला राम म्हणता येतं त्यांना म्हणता येत का. वर्णाक्षरयुक्त वाणी फक्त आपल्याला भगवंताने दिली म्हणून उगाच टाइमपास करू नका. फक्त थोडा वेळ आपल्याला मिळालेल्या संसारातून जेवढं जास्तीत जास्त आपल्याला नामचिंतन करता येईल तेवढं जास्तीत जास्त नामचिंतन करा. कोण कसा वागतो कोण काय बोलतो कोण काय करतो याच्याकडे दुर्लक्ष करा. ज्याच्यासाठी आलो ते आपण करा. ज्याच्यासाठी वेळ थोडा मिळालेला आहे आपल्याला थोडा वेळ राहिलेला आहे मग आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण चांगलं बोला चांगल्याशी बोला गोड बोला. ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय आवरण को शीतल करे और आप ही शीतल होय. आणि साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. थोडं जरी इकडे तिकडे झालं तर माणसं भांडायला उठतायत. आता इकडे तिकडे झालं थोडं फार झालं तरी नळावर इकडे सरकलं तरी साबण जरी एखाद्याला धक्का लागला तरी माणूस तो त्याला बोलतो अरे आपण वारीमध्ये आलो. बोलायचं शिकलं. जो माणूस ज्याला बोलायचं कळालं त्याने जग जिंकलं. आणि ज्याला बोलायचं कळालं नाही तो जगातून खड्यासारखा बाजूला टाकला जातो. यासाठी घेऊन जा. एवढं जरी गेलं या वारीमध्ये की बोलणं कसं असावं. सासूबाईने फक्त म्हणावं की गावात कुणाला सून नाहीये माझी लेक नाही अशी मला सून भगवंताने दिली एवढंच फक्त बोलायचं दुसरं काहीच नाही. सूनबाई सांगितलं आत्या पलंगाच्या खाली उतरू नका चहा मी आणते मी कशाला आहे का. फक्त बोलणं सुधारल्यावर सुधारतंय.
सुनेने सुद्धा म्हणावं, सासूबाई अशी मिळाली की माझी आई सुद्धा माझ्यावर प्रेम करत नव्हती, पण मला अशी सून मिळाली. एवढं बोलावं तिने, बोलावचं बदलावं. बस बघा हो, सासूबाई अख्ख्या गावात सांगेल मग हो माझी सून म्हणजे काय सांगा, माझी सून म्हणजे काय सांगावं. एवढं आहे, फक्त बोलणंच आहे काय. पण माणसं बोलायचं बिघडलं की काम. तर धृतराष्ट्राचं मी एकदा सांगितलं, धृतराष्ट्राचं आणि आपल्या याचं दुष्टद्युम्न अर्थात द्रुपद राजा आणि द्रोण यांचं काही बिघडलं होतं, काही नव्हतं. पण बिघडलं फक्त बोलण्यामुळे. माणसाला बोलायला कळावं. आम्ही आता पाहतो, आपण जातोय बोललं कळावं. काय असतं बोलणं म्हणजे शब्दाचा वार असतो महाराज, शब्दाचा वार असतो. आणि एखाद्या माणसाने हृदयाला जर भाव घातले शब्दाचे तर त्याचे तुकडे करा समोरच्याचे, त्याच्या हृदयात घाला तरी तो शांत होत नाही. शब्दाचा वार कधी नष्ट होत नाही. शस्त्राचा मारलेला खाली पाहतो काय, पण शब्दाचा मारलेला वर पाहतो. यासाठी बोलताना कसं बोललं पाहिजे माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, आपल्यामुळे आपले अंतःकरण आणि बिघडणार नाही, असं माणसाने बोललं पाहिजे ना. काय झालं, उन्हातून म्हातारा आला हो, पायी पायी प्रवास करत आला म्हातारा मनुष्य, भर उन्हाळ्यामध्ये आला. पाहुणा म्हणून आला, 2 बॅगा घरात ठेवल्या, घरातले सर्व शेतात गेलेले. लहान बाळ दुपारी शाळा सुटली, 8वी 7वी 8वीचं बाळ घरात तेव्हाच आलं. हे म्हातारीने बॅगा ठेवल्या, म्हातारचं बाळा पाणी आण रे. ते बाळ पळत गेलं, ग्लास घेतला, अर्धा ग्लास बुडवला, हंड्यातून इकडे बाबाच्या हातात पाणी दिलं. आता म्हाताऱ्याला पाणी जास्त पाहिजे होतं कारण तहान लागलेली होती. पण त्याने सांगायचं होतं ना रे बाळा एवढ्यात होणार नाही, ग्लास भरून आण. पण त्याने सांगितलं का रे कारट्या, आखी खानदान अर्धीच का, अर्ध्या ग्लासमुळे आखी खानदान अर्धवट केली. अरे बोल ना, अरे माझं एवढ्यात भागत नाही, थोडंसं अजून मला पाहिजे होतं. पण माणसं बोलायचे बिघडले हो, बोलायचं बिघडलं, बोलणं बिघडलं की खेळ संपला. त्यासाठी बोलणं सुधारलं पाहिजे. बोलणं जर बिघडलं तर काही नाही. तेव्हा माणसाने आपण दिंडीत आलात, वारीत आलात, कोणाचं मन दुखणार नाही असं आपण वागलं पाहिजे, असं चाललं पाहिजे. तर वळकुटी जर इकडे तिकडे सरकली तरी माणसं लगेच एकमेकावर आणि जसं काही भाऊ बांधच कोरला असं वाटतंय, अशी अवस्था आहे. तेव्हा आपण संतांच्या बरोबर चाललो, संत सोहळ्यात चाललोय, ज्ञानोबरायांच्या बरोबर चाललोय, बाबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये चाललोय, एवढ्या मोठ्या साधू संतांच्या संगतीत चाललोय. होईल तसं आपल्या पद्धतीत दान धर्म करा. पुढचं 50 वर्ष अत्यंत आनंदामध्ये आणि ते गेलं पाहिजे, अत्यंत भव्य दिव्य झालं पाहिजे. हा सोहळा स्वर्गीय नाही असं वाटलं पाहिजे. यासाठी आतापासून ही सर्व मंडळी, ट्रस्टी मंडळी सर्व आणि अत्यंत म्हणजे तेव्हाचं नियोजन आजपासून करतात. विचार करा तो सोहळा कसा असेल. तेव्हा ही सर्व मंडळी ट्रस्टीतले जेवढी मंडळी असेल, आदरणीय भास्कर महाराज असेल, आधी करून सर्व हे मंडळी असेल, एकापेक्षा एक साहेब असेल, अध्यक्ष वगैरे सर्व एवढे आणि धावून काम करतात. बरं ते जे बोलतात करतात म्हणजे ते काही त्यांच्या स्वतःसाठी करत नाही, हे आपल्या सुखसुविधेसाठी व्यवस्थापनासाठी करताय. तेव्हा आपण त्या पद्धतीने चाललं पाहिजे. खूप सुंदर आहे महाराज, खूप सुंदर सोहळा चाललाय. आदरणीय आमचे शास्त्री महाराज आहे, आत्ताराम महाराज शास्त्री हो, त्यांचं आणि अजून विद्यार्थी मंडळ आधी करून सर्व एकदम आनंदाने भजन चालतं. असं वाटतं की नवीन साले ऐकायला मिळतात. भजन एवढं शिस्तीत, आपल्या दिंडीसारखं भजन महाराज दुसऱ्या दिंडीत एवढं सुंदर भजन चालत नाही. एवढं सुंदर भजन सुरुवात झाली की शेवटपर्यंत आणि भजन चालतं. एवढा सुंदर हा सोहळा चालू आहे. हा सोहळा अशाच पद्धतीने आनंदाने चालावा. सद्गुरूची, संतांची आपल्या कृपा व्हावी. भक्ताचं, संतांचं वर्णन करण्याचा थोडासा प्रयत्न केला. त्याचं कारण आहे भगवंताला ते आवडतं, हा हेतू आहे. त्यामुळे 12व्या अध्यायामध्ये आणि ज्ञानोबरायांच्या आणि मुखातून अर्थात भगवान परमात्मा सांगते की मला कोण आवडतंय. पै प्रेमळाची वार्ता, माझ्या भक्ताच्या प्रेमाची वार्ता, माझ्या भक्ताची वार्ता, पै प्रेमळाची वार्ता. जे अनुवादती पंडुसुता ते मानव परमदेवता आपले भगवान सांगतात ते मला फार आवडतात. काय सांगू, अत्यंत आवडतात, माझे जीवलग आहे. तेव्हा अशी अवस्था आहे. तेव्हा या पद्धतीने मला थोडासा वेळ दिला आणि काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली प्रवचन सेवा सद्गुरूच्या चरणी ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणारविंदी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गुरुवर्य गोविंद बाबा महाराज की जय.